अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. तुम्हाला करोडोचे कर्जापासून ह्या उपाय केलं तर तुम्ही मुक्त व्हाल. आणि माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. बघा, कर्ज ही एक अत्यंत टेन्शन देणारं हा कर्ज आहे. म्हणजे आपण जर कर्ज घेतले आणि जे आपल्याला योग्य वेळेवरती ते कर्ज नाही फिटले गेले तर त्याचे कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज हे डबल होत जातं आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेशन येतं. मग काही वेळेस आपल्याला आत्महत्या करण्याचे विचार येतात. कर्ज जास्त झालं, कमाई कमी झाली, मग कर्ज फिटत नाही. मग ह्या सगळ्या डिप्रेशन, हार्ट अटॅक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडतात. म्हणून आपण आपली जेवढी कर्ज फेडण्याची ताकद आहे, आपण फेडू शकता ते मॅनेज करूनच कर्ज घ्यावं. जर आपण 50,000 पगार असेल तर आपण 20,000 हप्ता भरणार ह्या हिशोबानंच कर्ज घ्यावं. कारण आपल्याला 20,000 जर हप्ते गेले तर 10,000 15,000 आपल्याला घर खर्चाला लागतं आणि 10,000-1,000 आपल्याला शेविंग झालीच पाहिजे. म्हणजे कसं परत एक आपल्याला कोणत्याही वेळेला जर आपल्याला काही अचानक संकटे आले, दुःख आलं, आजार आलं तर आपल्याला कुणाकडे मागण्याची, अजून कर्ज घेण्याची गरज पडत नाही. म्हणून हे आपण आपल्या जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच घ्यावं. म्हणतात बघा, म्हण एक आहे की जेवढं पांघरण आहे तेवढंच पाय पसरावं. तर आपण जेवढं करू शकतो तेच आपण घ्यावं. दुसऱ्याचं एखादीचं पाहून आपण करू शकतो असं नसतं. आपली क्षमता, आपले आत्मविश्वास आपण किती करू शकतो हे एवढं असेल तरच कर्ज घ्यावं. समजा आता आपण कर्ज घेतलेलंच आहे आणि आता आपल्याला किंवा कर्ज घ्यायचं आहे, तर कोणत्या दिवशी कर्ज घ्यावं आणि जर आपल्याला कर्ज परतफेड करायचं असेल तर कोणत्या दिवशी कर्ज परतफेड करावं. कोणत्या दिवशी जर समजा आता तुम्ही लोन घरासाठी लोन घेताय, समजा 20 लाख म्हणा, 25 लाख म्हणा, 50 लाख, 1 करोड जर तुम्ही घरासाठी लोन घेताय, तर आपल्याला फक्त बुधवारीच लोन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे बँकेकडनं बुधवारी आपण ते हातात घ्यायचं आहे. समजा आता बँकेवाले कधी सोमवारी बोलवतात किंवा शुक्रवारी बोलवतात, तर तशा वेळेस आपण थोडं मागे-पुढे करून बुधवारी घेण्याची प्रयत्न करावा. नाहीतर तर बुधवारच आपलं जमत नसेल, तर आपण ज्या ला कर्ज देणार आहे, म्हणजे घरासाठी घेत असेल तर घरासाठी आपल्याला पैसे द्यायचे आहेत, तर तो दिवस बुधवारी असावा. म्हणजे असे केल्याने आपले लवकर कर्ज फिटतात. हे सिद्ध उपाय आहेत. आता समजा तुम्हाला कर्ज तुमचे जे पैसे तुम्ही घेतलेले आहेत, ते आता कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे. तर कोणत्या दिवशी आपल्याला मंगळवारीच आपण ते कर्जाचे परतफेड करावे. असे केल्याने सुद्धा आपल्याला कर्ज लवकर फिटण्याचे मार्ग भेटतात. असं नाही की आपण अचानक हे सगळं घडतं. पण हे शुभ दिवस आहे कर्ज देण्याचे आणि कर्ज फेडण्याचे. मग ह्याचे चांगलेच रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. चला तर आता आपल्याला कर्ज झालेलं आहे. तर कर्ज फेडण्यासाठी आपल्याला काही उपाय आज मी सांगणार आहे. ह्या उपाय केले तर कर्ज नाही फिटणार, पण आपल्याला कर्ज फेडण्यासाठी आपल्याला पैसा येण्याची आवक आपल्याला प्राप्त होईल. आवक आपल्याला वाढेल. आपलं धन असेल तर धनामध्ये वृद्धी होईल. आपलं प्रमोशन, जॉब करत असाल तर त्याच्यामध्ये प्रमोशन होईल, पेमेंट वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. तर आपल्याला कर्ज झालेलं आहे. तर आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत पहा. एक आपल्याला अख्खा असा एक नारळ घ्यायचा आहे, म्हणजे सुक्का खोबरा घ्यायचा आहे. तर त्याचे 2 भाग करायचे आहेत. तर त्या एका ह्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि पीठ थोडीशी आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ असं भरून घ्यायचं आहे आणि साखर, पीठ आणि गव्हाचं पीठ आणि काळे तीळ असे भरून पॅक करून वरून ती दुसरी त्या खोबऱ्याच्या वाटीवर ती वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि ते घेऊन जायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आणि थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये
आणि ते जे वाटी आपण घेऊन गेलेली आहे ते ठेवून द्यायचं आहे. असे केल्याने आपल्याला ते लाखो जीव जगतात. वर्षभर त्यांना अन्न पुरतं. म्हणजे मुंग्या, मुंगी जे काही जमिनीमध्ये जीवजंतू आहेत आणि ते खातात आणि ते संतुष्ट होतात. म्हणून आपल्याला ते लाखो लोकांना दान दिल्यासारखं ते होतं. म्हणून आपण कर्ज फिटण्यासाठी आपल्याला हे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. दुसरा उपाय आहे, आपण दररोज तुळशी मातेला कच्चा दूध त्यांच्या तुळशी मातेच्या बुडाला अर्पण करायचं आहे. 1 चमचा गाईचं दूध असेल तर अतिउत्तम. किंवा तुम्ही दररोज करू शकत नसाल, तर तुम्ही दर गुरुवारी 1 चम्मच दूध आपण बुडाला अर्पण करायची आहे आणि तुळशी मातेला विनंती करायची आहे, "हे तुळशी माता, माझ्यावर जे काही कर्ज झालेलं आहे, तू थोडंसं तुझ्या डोक्यावर घे आणि माझं कर्ज मुक्त कर." म्हणून आपण तुळशीला विनंती करायची आहे आणि भगवान विष्णूचं मंत्र जप करायचा आहे. जे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जिथं तुळशी माता आहे, तिथं भगवान विष्णूची सेवा आपण केली तर तुळशी माता पण प्रसन्न होते आणि भगवान विष्णू पण प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला कर्जमुक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा एक दुसरा उपाय आहे. तिसरा उपाय म्हणजे आपण काळे जे कुत्रे असतात त्यांना गूळ आणि चपाती बनवून आपल्याला खाऊ घालायची आहे. असे केल्याने सुद्धा आपल्याला कर्ज उतरण्यासाठी मदत होते. हे छोटे-छोटे उपाय आहेत, पण खूप ह्यांचे रिझल्ट चांगले आहेत. आपण हे तुम्ही करून पहा. कर्जमुक्तीसाठी तुम्हाला हे अत्यंत प्रभावशाली उपाय ठरणार आहेत. आणि दुसरे अजून चौथा उपाय म्हणजे आपण कावळ्याला पांढरी पनीर खाऊ घालायची आहे. जिथं कावळे असतात तिथं घेऊन जायचं आहे. पांढरी पनीर खाऊ घालायची आहे. हे पण कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आणि 5वा उपाय म्हणजे आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती दर मंगळवारी थोडेसे मसूरची डाळ अर्पण करायची आहे. असे केल्याने सुद्धा आपले कर्ज उतरण्यासाठी मदत होते. कर्ज घेणं तेवढंच सोपं आहे, पण फेडणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. कर्ज सहज प्राप्त होऊन जातं. आजकाल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामुळे आपल्याला कर्ज देण्याची खूप सुखसुविधा भेटलेली आहेत. पण घेणं एवढं सोपं आहे, पण फेडणं एवढं अवघड आहे. म्हणून आपण जेवढं होतं तेवढंच कर्ज घ्यावं आणि जेवढं आपण करू शकता, फेडू शकता, आपले आत्मविश्वास, आपली कॅपॅसिटी पाहूनच आपण पुढचं कर्ज घेण्याचे विचार करावा. तर हे कर्ज फेडण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हे उपाय आहेत. तुम्ही हे आवर्जून करा. आहे छोटे-छोटे उपाय, याला जास्त खर्च पण लागत नाही. पण ह्यांचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला बघायला भेटतात. आणि मदत तर आपल्याला सेवा पण करायची आहे, उपाय पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण मेहनत पण करायची आहे. असं नाही आपण उपाय केलो आणि बसलो आपण मग कर्ज फिटू. नाही, उपाय केलो आणि नुसतं उपायावरच कोणते कार्य होत नाही. आपल्याला आपलीसुद्धा मेहनत आवर्जून करायची आहे. मेहनतीबरोबरच आपल्याला नशिबाची पण साथ लागते. म्हणून आपण हे सगळे उपाय करत असतो. तर ह्या उपाय आपण करून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट येते, काय अनुभव येते, माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि लाईक जरूर करा. चला तर तुमचं शुभ दिवस जावो आणि तुमची सगळी इच्छा पूर्ण करो.